आफ्रिकेच्या घनदाट जंगलात गजराज नावाचे हत्ती दादा राहत होते. ते खूप हुशार, बलाढ्य, ताकदवान होते. पण आता ते म्हातारे झाले होते. सुरुवातीला तरुण असताना ते आपल्या कळपाबरोबर राहायचे. कळपात खूप त्यांना मान होता, कारण ते खूप हुशार होते, मोठमोठी कामे करायचे. त्यामुळे सगळे कळपातले हत्ती दादा त्यांचा सत्कार करायचे, त्यांचा जय जय करायचे, त्यांचा खूप कौतुक करायचे. खूप कामे केली त्यांनी मोठी धाडसाची गजराज हत्तीदादांनी. पण आता ते म्हातारे झाले. ताकदही त्यांची क्षीण झाली. पायात ताकद राहिली नाही, तोंडातले दात पडले. ते म्हातारे झाल्यामुळे कळपाने त्यांना सोडून दिले. मग ते या आफ्रिकेच्या जंगलात राहत होते. मिळेल ते गवत फळे खाऊन ते आपले जीवन जगत होते. ते फळे गवत खाऊन झालं की जंगलातल्या सरोवरात येऊन पाणी प्यायचे आणि पाणी पिऊन झाले की सरोवराच्या काठावर शांत बसायचे, सरोवरातल्या पाण्याकडे पाहत. त्यांना आपले तरुणपणाचे आठवायचे दिवस. ते म्हणायचे, तरुणपणी मी किती कामे केली, किती कष्ट केले, मला किती मान होता. गजराज हत्तीदादांनी जंगलचे राजे, भयंकर असे शेरसिंह यांना आपले मित्र केले होते. टायगर वाघोबांचे प्राण वाचवले होते. अशी खूप खूप साहसाची कामे त्यांनी केली होती. ते दिवस आठवायचे आणि ते पाण्याकडे पाहत बसायचे. रोज त्यांचा हा नित्यक्रम होता. एकदा ते असेच बसले होते तेव्हा जंगलातला एक छोटासा पांढराशुभ्र गुबगुबीत लाल डोळ्यांचा आणि कापसासारखा अंग असलेला पिटू ससेभाऊ आला आणि सरोवरातले पाणी प्यायला गेला. दुसऱ्या दिवशी तेच झालं, तिसऱ्या दिवशी तेच झालं. ससेभाऊ यायचे, पाणी प्यायचे, जायचे. मग चौथ्या दिवशी गजराज हत्ती दादा काय म्हणाले, अरे बाळ इकडे ये. ससेभाऊ गेले. मग गजराज हत्ती दादा म्हणाले, अरे माझं नाव आहे गजराज, तुझं नाव काय बाळा? पिटू ससेभाऊ म्हणाले, आजोबा माझं नाव पिटू. अरे मग मी पाहतो आहे रोज रोज तू पाणी प्यायला सरोवरात एकटाच येतो, तुला मित्र नाहीत का? आजोबा मला मित्र आहेत, पण ते मला खेळायला घेत नाहीत. का रे बाळा? अहो मी त्यांच्यासारखं वेगात पळत नाही, मी शिस्ती टुनू टुनू उड्या मारत चालतो, म्हणून ते मला खेळायला घेत नाहीत. अरे मग माझ्याशी मैत्री करशील? हो आजोबा मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. अरे मलाही ताकद नाही, मलाही बरोबर चालता येत नाही, तुलाही येत नाही, मग आपण दोघे मित्र होऊया. ठीक आहे आजोबा, तुम्ही माझे मित्र, मी तुमचा मित्र. असे म्हणून पिटू ससेभाऊची आणि गजराज हत्तीदादांची खूप घट्ट मैत्री झाली. मग सरोवराच्या काठी रोज गजराज हत्तीदादा आले की पिटू बरोबर खेळायचे. पिटू त्यांच्या पाठीवर बसायचा. हत्तीदादा त्याला जवळ घ्यायचे, कुरवाळायचे, सोंड मायेने त्याच्या तोंडावरून फिरवायचे आणि आपल्या पाठीवर बसवून हळूहळू जंगल फिरवून आणायचे. खूप दोस्ती झाली दोघांची. आणि एकदा काय झालं, जंगलात काही शिकारी आले. भयंकर शिकारी होते ते. त्यांनी जाळी आणली होती आणि ते सुंदर सुंदर प्राण्यांना पकडून नेत होते. त्यामुळे सगळे जंगल भयभीत झाले होते. सगळे प्राणी घाबरले होते. ते लपून छपून गुहेत झाडीत बसले होते. मग हे पिटूला कळल्यावर पिटू पळत पळत आला आणि म्हणाला, आजोबा काय करायचं, जंगलात शिकारी आले आहेत, आपल्याला आता धोका आहे. तेव्हा आजोबा काय म्हणाले, गजराज आजोबा म्हणाले, बाळा पिटू तू लहान आहेस, तुझ्या जीवाला धोका आहे, मला नाही धोका. अरे मी जंगलात राहिलो काय आणि शिकाऱ्याने मला पकडून नेलं काय, माझ्यात काहीच फरक पडणार नाही. पण तुझा जीव प्रिय आहे, तू लहान आहेस, त्यामुळे तू बचाव कर, कळलं का? हो आजोबा.
असे म्हणून पिटू पळत पळत निघून गेला तिथनं. आणि त्याने जंगलचे शेरसिंह राजे, टायगर वाघोबा, अस्वल मामा आणि इतर प्राण्यांना बोलवून आणलं आणि सांगितलं, हे पहा, आपल्या जंगलातले गजराज हत्ती आजोबा आहेत ना, त्यांनी तरुणपणी खूप मोठा पराक्रम केलाय, खूप धाडसाची कामे केली आहे. त्यामुळे आता आपल्या जंगलात शिकारी आलेत. आपण सगळी एकत्र येऊन शिकाऱ्यांना घालूया, सळो की पळो करून सोडूया. म्हणजे आपले जंगल वाचेल, आपला जीव वाचेल. नाही असं केले आपण तर उद्या आपण कोणीही शिल्लक राहणार नाही. हे सगळ्यांना पटले. आणि मग दुसऱ्या दिवशी शिकारी आल्यावर सगळे प्राणी गेले. मग सिंह शेर राजांनी काय केलं, मोठी गर्जना केली. त्याबरोबर शिकारी घाबरले. वाघोबानी शिकाऱ्यांची जाळी फाडून टाकली. अस्वल मामानी मोठमोठी झाडे पाडली. त्यामुळे शिकारी गडबडले. आणि मग पिटूने काय केले, पिटूने पळत पळत पुढे जाऊन सगळ्या शिकाऱ्यांच्या पायांचे चावे घेतले. त्यामुळे काय झाले, काय करावे शिकाऱ्यांना कळेना. सगळं आहे तिथेच टाकून सगळे शिकारी पळून निघून गेले. त्यामुळे जंगलाचे रक्षण झाले. मग शेरसिंह राजांनी आणि इतर प्राण्यांनी पिटूची खूप खूप प्रशंसा केली आणि त्याचे कौतुक केले, हुशारीचे, हुशार बुद्धीचे. आणि मग पिटू आपल्या गजराज आजोबांच्याकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, शिकाऱ्यांना आम्ही पळवून लावलं. अरे वा बाळा. म्हणून सोंडेने आपल्या जवळ पिटूला घेतलं, गजराज हत्तीदादांनी, आणि म्हणाले, बाळा, खूप खूप तुझे कौतुक रे. अरे, तू छोटा असून जंगलावर आलेले एवढं मोठं संकट तुझ्या बुद्धीने तू घालवलंस. खरंच तुझं कौतुक आहे रे पिटू. मग पिटू म्हणाला, आजोबा, मी आता तुमची सेवा करत तुमच्याजवळ राहणार. ठीक आहे. मग पिटू आजोबांच्या जवळ सेवा करत राहिला. ज्या वेळेला आजोबांनी कौतुक केलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आजोबा, तुम्ही का रडताय? नाही रे पिटू, तू छोटा आहेस. तुझे कौतुक पाहिले आणि हे आनंद अश्रू आले आहेत माझ्या डोळ्यातून. असे म्हणून आजोबांच्या डोळ्यातून आणखी अश्रू यायला लागले. मग आजोबा म्हणाले, बाळा, राहा माझ्याजवळ पिटू. आणि मग गजराज आजोबा म्हणाले, पिटू, हे बघ, मैत्री आपली दृढ झाली आहे आणि कोणाशीही मैत्री करण्यासाठी वय लागत नाही रे बाळा. लहान असो, मोठा असो, छोटा असो, श्रीमंत असो, कोणीही असो, मैत्री ही मनापासून केली की ती मैत्री होते. असे म्हणून आजोबांनी आणखीनच आपल्याजवळ पिटूला घेतले आणि परत ते दोघे आनंदाने राहू लागले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.